गेल्या महिनाभरापासून हा लढा तुम्ही देत होता, तर पालखीचा मुक्काम याच ठिकाणी असणार आहे, काय सध्या भावना आहे? इतिहास काळापासून पालखी मुक्काम याच मंदिरात होत असतो आणि तो या ठिकाणी राहावा अशी सर्व भक्तगणांची मागणी होती, वारकऱ्यांची मागणी होती। भवानीपेठ पालखी बचाव कृती समितीच्या माध्यमातून दिवेकर कुटुंबियांची जागा आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी महानगरपालिकेला आणि या पालखी विठोबा मंदिर देवस्थानला देऊ केली। कशा पद्धतीने हा संपूर्ण परिवर्तन झालं, कसे प्रयत्न तुमचे या सगळ्यात लागले होते? जनतेच्या मनात राग होता की एवढी परंपरा असलेला एक विषय म्हणजे पालखी या ठिकाणी पण या ठिकाणावरनं हलवण्याचा प्रयत्न काही लोक करतात। लढा हा लढा असतो, लढा संपल्यावर सर्व थांबायला पाहिजे। आता पालखी विश्वस्तांनी जो निर्णय घेतलाय त्याचं आम्ही अभिनंदन करतो। जे अडथळे निर्माण होत होते गेल्या अनेक 2-3 वर्षांपासून, ते आता होणार नाही, त्याची काय नेमकी तुम्ही दक्षता घेताय? नक्कीच पुढच्या 1-2 वर्षामध्ये एक भव्य मंदिर होईल, प्रशासनाची मदत होईल, याचं एक वेगळं स्वागत असेल यावेळेस आणि तो उत्साह तुमच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतभर दिसेलच। आनंद अश्रू देखील दिसत आहेत। नक्कीच आमची पालखी बचाव कृती समितीतर्फे सर्वप्रथम त्यांचा आभार आमच्या सगळ्यांचा। अतिशय खूप आनंद आणि इथल्या सगळ्या स्थानिकांच्या मनामध्ये खूप चांगल्या प्रकारची एक भावना आहे आणि हे मंदिर भव्य दिव्य होणार आहे। या ठिकाणी प्रशासनाने चांगल्या प्रकारे, चांगल्या मोठ्या प्रमाणाने ताकदीने इथं लक्ष घालून की ही जी काय भावना आहे कुणाची दुखवल्या गेली नाही पाहिजे, ही परंपरा कायम सातत्याने चालली गेली पाहिजे। श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी पुण्यामध्ये मुक्कामी येते दुसऱ्या दिवशी, त्या पालखीचा मुक्काम जो असतो तो भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये या ठिकाणी असतो आणि मी सध्या त्याच मंदिरात आहे। मात्र मधल्या काही काळामध्ये इथून हा मुक्काम जो आहे तो हलवण्यात यावा असा प्रस्ताव जो आहे तो आळंदी प्रशासनाकडून खरं तर देण्यात आला होता। त्याचं कारण होतं की मंदिराची जागा जी आहे ती अपुरी पडते आणि एकूणच सुरक्षेच्या कारणास्तव आणि बाकीच्या सगळ्या ज्या विधी आहेत त्या योग्य पद्धतीने पार पडाव्या यासाठी हा प्रस्ताव खरं तर चर्चेत आला होता। मात्र याला इथल्या स्थानिक नागरिकांनी आणि मंदिर कृती समिती बचाव यांनी जे आहे ते प्रयत्न केले होते। आता त्याचा निर्णय असा आलाय की यंदाचा पालखी मुक्काम जो आहे तो इथून हलणार नाहीये, तो मुक्काम याच ठिकाणी असणार आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण लढा जो आहे तो यशस्वीरित्या पार केलेला आहे। त्याचाच आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आज सगळे एकत्र आले होते। नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत हे सगळं समजून घेऊया। गेल्या महिनाभरापासून हा लढा तुम्ही देत होता, तर विश्वासांशी तुमचं बोलणं सुरू होतं। आता अखेर तुमच्या सगळं मनासारखं होतंय, पालखीचा मुक्काम याच ठिकाणी असणार आहे, काय सध्या भावना आहे? तमाम पुणेकर नागरिकांची भावना होती की माऊली ज्ञानेश्वरांचे जेवढे काही सगळे भक्त या पुणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत, इतिहास काळापासून पालखी मुक्काम याच मंदिरात होत असतो आणि तो या ठिकाणी राहावा अशी सर्व भक्तगणांची मागणी होती, वारकऱ्यांची मागणी होती। या ठिकाणी आम्ही पालखी बचाव कृती समिती स्थापन केली आणि या कृती समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेला किंवा आळंदी देवस्थान विश्वस्तांना भेटून विनंती केली, ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून एकत्र करूया। त्या अनुषंगानं आमची भवानीपेठ पालखी बचाव कृती समितीच्या माध्यमातून दिवेकर कुटुंबियांची जागा आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी महानगरपालिकेला आणि या पालखी विठोबा मंदिर देवस्थानला देऊ केली। त्यामुळे हा मंदिराचा परिसर वाढणार आहे। महानगरपालिकेच्या प्रशासनाचा सुद्धा प्रयत्न चालू आहेत की मंदिराचा लगतची जी प्रॉपर्टी आहे ती या देवस्थानाला मिळावी, जेणेकरून ज्या आळंदी देवस्थानाच्या विश्वासांना जो काही या ठिकाणी समस्या जाणवत होत्या त्या कमी करण्याचा प्रयत्न आम्ही आणि महानगरपालिका करतोय। आमचे सर्व सहकारी रामभाऊ पारिक असतील, आमचे अनिकेत जी असतील, मनीष भाऊ साळुंके असतील, युवराज पारिक, अनिकेत कोटावळे, माधव साळुंके, चेतन मोरे, शिवराज पारिक, शिवराज माळवतकर, हे सर्वजण या ठिकाणी सातत्यानं लढा देऊन आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, आयुक्त असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, सातत्यानं सर्वांना भेटून विनंती करून ही जागा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न केले। आळंदी देवाच्या विश्वासांना भेटून आम्ही ग्वाही दिली, इथे जे काय तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम होते ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी सर्वांचेच प्रयत्न या ठिकाणी कामी आले। एक तो दिवस होता ज्या दिवशी हा प्रस्ताव आळंदी प्रशासनाने मांडलेला होता आणि आजचा हा दिवस, कशा पद्धतीने हा संपूर्ण परिवर्तन झालं, कसे प्रयत्न तुमचे या सगळ्यात लागले होते? ज्या दिवशी हा विषय पालखी विश्वस्तांनी मांडला होता त्यावेळेला जनतेच्या भावना तीव्र होत्या। म्हणजे जनतेच्या मनात राग होता की एवढी परंपरा असलेला एक विषय म्हणजे पालखी या ठिकाणी पण या ठिकाणावरनं हलवण्याचा प्रयत्न काही लोक करतात। पण लढा हा लढा असतो, लढा संपल्यावर सर्व थांबायला पाहिजे। आता
पालखी विश्वस्तांनी जो निर्णय घेतलाय त्याचं आम्ही अभिनंदन करतो. सर्वांनी म्हणजे पुणे शहरातल्या पूर्व भागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी, मग नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे सामान्य कार्यकर्ते होते त्यांनीही प्रयत्न केला आणि हा जो विषय आहे तिथं आता थांबवला. त्यांनी पालखी विश्वस्तांनी बी सुद्धा मान्य केलं. मी सर्वात जास्त आभार त्या उमप साहेबांचे मानतो, त्यांचं नाव घेऊनच बोलतो, कारण आमच्या सर्व भावना त्यांच्यावर आम्ही त्यांना टार्गेट केलं. पण एक विषय सगळ्यांनी जाणवला, तर जर उमप साहेब बोलले नसते की ही पालखी हलवणार, तर आम्ही ते सालाबादाप्रमाणे आली पालखी गेली पालखी हा विषय झाला असता. आता ज्या काय सुधारणा होणार आहे, ज्या काय प्रयत्न होणार आहे, त्या उमपांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानले पाहिजे की त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना जागं केलं आणि या ठिकाणी सर्वांना कामाला लावून मंदिर भव्य कसं होईल याच्यासाठी प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. आता दरवर्षीप्रमाणे खरं तर ज्या पद्धतीने परंपरा आणि राहिलेली आहे त्याच पद्धतीने यंदाच्या वर्षीही पालखीचा मुक्काम जो आहे इथंच असणार आहे. काय मनात भावना आहेत आणि यंदाच्या वर्षी जे काही पालखीच्या विश्वस्तांना जे अडथळे निर्माण होत होते गेल्या अनेक 2-3 वर्षांपासून ते आता होणार नाही, त्याची काय नेमकी तुम्ही दक्षता घेताय? रामकृष्ण हरी. प्रथमतः मी या निर्णयाचं स्वागत करतो. आळंदी देवस्थान, माननीय आयुक्त नवल किशोर राम, त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त, इथले स्थानिक प्रशासन आणि दिवटे साहेब यांनी खास लक्ष घालून हे काम मार्गी लावलं. त्यानंतर इथले स्थानिक नगरसेवक असू, आमदार साहेब मंजी रासने असू, यांच्या प्रयत्नातून हा निर्णय झाला, हा मुख्य आहे. इथल्या सगळ्यांच्या एकच भावना होता की इथं पालखी मुक्काम जो परंपरागत आहे आणि ही सेवा आमच्याकडनं आमच्या पूर्वजांकडनं झाली ती आमच्या पुढच्या पिढीला पण करता यावी, ह्या भावनेतनं या सगळ्या एकजुटीने पालखी कृती समिती यात निर्माण झाली आणि त्यामुळे एक धार्मिक वातावरण इथं झालं. जसं आता आमचं संजय भाऊंनी सांगितलं, आमच्या माध्यमातून दिवेकर परिवार एक प्रॉपर्टी द्यायला तयार आहे. जसं उमप साहेब पारिक साहेबांनी सांगितलं, उमप साहेबांनी मदत केली. जसं निरंजननाथ जी आहेत त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि हा तिढा सुटला. पण आता येथे नक्कीच पुढच्या 1-2 वर्षामध्ये एक भव्य मंदिर होईल, प्रशासनाची मदत होईल आणि त्यामुळे स्थानिक मंडळे येथील सगळे गणेश उत्सव मंडळ असो, नवरात्र उत्सव असो किंवा इतर संघटना आहेत अनेक समाजाच्या, त्या सगळ्या एकजुटीने उतरल्या. त्यामुळे सर्वांचं मी धन्यवाद करतो आणि येणाऱ्या पालखी उत्सवाला ही एकजुटीने आता उत्सव तो उत्सवापेक्षा ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही सगळे इथले स्थानिक लोक मंडळ याचं एक वेगळं स्वागत असेल यावेळेस आणि तो उत्साह तुमच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतभर दिसेलच. फक्त तो उत्साह कसा असेल आता बोलण्यापेक्षा तो केलेला दाखवता येईल आणि हा आनंद त्या दिवशी कसा साजरा करू हे सर्व कार्यकर्ते पूर्व भागातले किंवा पुणे शहरातले हे नक्कीच उत्साहाने त्याचं स्वागत करते. धन्यवाद. खर तर त्या दिवशी ज्या दिवशी हा संपूर्ण विषय झाला त्या दिवशी प्रत्येकच भाविकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की पालखीचा मुक्काम हा इथून हलवला जाणार आणि आज एक आनंद अश्रू देखील दिसत आहेत. काय त्या नक्कीच आमची पालखी बचाव कृती समितीतर्फे सर्वप्रथम त्यांचा आभार आमच्या सगळ्यांचा. आम्ही नवल किशोर राम साहेबांना भेटून व आळंदी देवस्थानाला भेटून मागणी केली होती की वर्ष परंपरेची ही जी परंपरा आहे ती खंडित करू नये. कारण की आमची अनेक भाऊ आमचे जे सहकारी मित्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आमच्या पूर्वजापासून चालत आलेली परंपरा कुठेतरी खंडित होताना आमचं मन दुखवलं गेलं आणि आमच्या भावना तीव्र जागृत झाल्या आणि स्थानिक मंडळ असतील, स्थानिक पदाधिकारी असतील, रहिवासी असतील, या सगळ्यांच्या तीव्र भावना झाल्या. सर्वप्रथम मला आमच्या पालखी कृती समितीतर्फे आम्ही जे आंदोलन छेडलं, आमचे मित्र सहकारी मनीष भाऊ साळुंकेनी नवल किशोर राम साहेबांसमोर जे आत्मदानाचा इशारा दिला, संजय मोरे असतील शिवसेना उभाटा गटाचे, आम्ही सर्वांनी जे ताकद प्रयत्न केले त्याला आज कुठेतरी यश आलं आणि यामध्ये स्थानिक आमदार बाकी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे हातभार लागल्यामुळं पालखी सोहळा अत्यंत ताकदीने उत्साहाने साजरा करू आम्ही. आणि जो काही आमच्या पालखी देवस्थान आळंदी देवस्थान आमच्याकडून अपेक्षा आहे त्यापेक्षा द्विगुणित आम्ही त्यांच्या अपेक्षा पार करू एवढं सांगू इच्छितो. काय सांगाल? आज आनंदाचं वातावरण आहे, पेढे तुम्ही एकमेकांना भरवले आहेत, आतिषबाजी केली आहे, काय उत्साह आहे आता? अतिशय खूप आनंद आणि इथल्या सगळ्या स्थानिकांच्या मनामध्ये खूप चांगल्या प्रकारची एक भावना आहे. या संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची जी परंपरा जी आहे ती खंडित होऊ दिली नाही. अशा सर्व जे काही ह्याकरता प्रयत्न करणारे होते, ज्या आळंदी देवस्थानाचे असतील किंवा ह्या इथल्या परिसरातल्या अनेक मंडळ, यांच्या सगळ्यांची श्रद्धा आणि सर्वजण राबत असतात रात्रंदिवस. आम्ही यापूर्वी पण म्हणलं, काही गोष्टी काही विघ्न संतोषी लोक असतात की काहीतरी असा खडा टाकतात आणि ते परमेश्वर ते
पूर्णपणे लक्ष घालून त्या विषयामध्ये की ज्या गोष्टी घडत होत्या, ज्या चालल्या होत्या यापूर्वी त्या होत नव्हत्या, त्या झाल्या, त्या चांगल्या करताही झाल्या असं मला वाटतं. कारण की हे मला सांगायचंय की आमच्या आता या परिसरातल्या ज्या जागा पुणे महानगरपालिकेला सिनेनाथजी भीमाले आहेत आमचे, त्यांनी 10 कोटी रुपये दिलेत. आमच्या या स्थानिक आमदार जे आहेत हेमंतजी रासने यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आणि या परिसरातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी देखील सहकार्य ह्या पद्धतीने केलं की मंदिर मोठं व्हावं, ही पालखी परंपरा जी आहे खंडित होऊ नये, ही पालखीची परंपरा इथं सातत्याने पुढे भविष्यात अनंत काळपर्यंत ही टिकावी याकरता इथले व्यापाऱ्यांनी बी ज्या जागा देऊ इच्छा केल्या. या ठिकाणी दिवेकर असतील, जैन असतील, ओसवाल असतील, या परिसरातले जे काय आता मंदिराला ज्या जागा देणार आहेत त्यांच्या काही नोटिसा वगैरे निघाल्या आहेत आणि हे मंदिर भव्य दिव्य होणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाने चांगल्या प्रकारे, चांगल्या मोठ्या प्रमाणाने ताकदीने इथं लक्ष घालून की ही जी काय भावना आहे कुणाची दुखवल्या गेली नाही पाहिजे, ही परंपरा कायम सातत्याने चालली गेली पाहिजे याकरता सर्वांनी प्रयत्न केले. आमचे सर्व थोर ज्येष्ठ सर्व पक्षातली लोक, या परिसरातले सर्व नेते मंडळी या ठिकाणी आले आणि याकरता प्रचंड प्रमाणाने याचा रॅपो तयार केला. आळंदी देवस्थान असेल, पुणे महानगरपालिकाचे आयुक्त असतील, कलेक्टर साहेब असतील, आमचे अनिकेत दादा आहे, माधव आहे, आमचे चेतन भाऊ आहेत, राजाभाऊ भुजबळ आहे, सागर आहेत, या अनेक सगळ्यांनी, आमचे माळवतकर आहेत, पारेख आहेत, सर्वांनी एकजुटीने, संजय भाऊ मोरे आहेत, त्यांनी सगळ्यांनी गोपियांना हे मोलेत सगळ्यांनी आणि हे परिसरातले सर्व ताकदीचे आपापल्या भागातले आपापल्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे एक संदेश दिला. आम्ही आत्मदानाचा देखील त्यांना इशारा दिलेला होता पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, पण या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं आणि ही पालखीची परंपरा खंडित होऊ दिलेली आहे. त्याबद्दल मी ह्या सगळ्या परिसराच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने मी मनापासनं ज्यांनी कोणी याकरता प्रयत्न केलेले त्यांची मी मनापासनं, हेमंत भाऊ रासने यांची मनापासनं मी अभिनंदन या ठिकाणी करतो, त्यांचे आभार व्यक्त या ठिकाणी करतो. श्रीनाथ भीमाले आणि आम्ही या सर्व जे आता आमदार आहेत ज्यांनी काय या सगळ्या विषयाकरता, आळंदी देवस्थान असेल, ज्यांनी कोणी काय आम्हाला मदत केलेली, आम्ही एक चांगला भव्य दिव्य, संजय भाऊ, माधवराव, अनिकेत दादा, आमच्या एक चांगला भव्य आम्ही सत्काराचं तिथे या ठिकाणी आयोजन करणार आहे. हे त्यांनी ते स्वीकारावं एवढीच मी विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सगळे दिमागदार आणि पालखी ज्याप्रमाणे येते येणाऱ्या काळात देखील आम्ही चांगल्या मोठ्या प्रमाणे आम्ही मन धन लावून सगळ्या गोष्टीचं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू, एवढं या ठिकाणी सांगतो. रामकृष्ण हरी, धन्यवाद. तर एकंदरीत आपण पाहतोय की हे सगळे या पालखी विठोबा बचाव कृती समितीचे सगळे कार्यकर्ते यांनी या सगळ्याचा पाठपुरावा करून, प्रयत्न करून हा लढा यशस्वी पद्धतीने पार केला आणि यातून आता यंदाचा पालखी उत्सवाचा जो सोहळा आहे तो भवानी पेठेतल्या याच मंदिरात मुक्कामी असणार आहे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.